राज्यातील आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज केली। राज्यातील आदिवासी समाजाच्या आमदार खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उईके यांनी ही माहिती दिली। राज्य शासनाने अलीकडेच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार वसतिगृहातील प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट लागू करण्यात आली होती। वयाची 30 वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या। मात्र आज झालेल्या बैठकीनंतर ही अट रद्द करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री उईके यांनी दिली। विशेष म्हणजे प्रवेशासाठी वयोमर्यादेची अट रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं होतं, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचं आवाहन केलं होतं। शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती, त्या वयोमर्यादेला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। अतिशय महत्त्वाचा विषय होता, हाच गांभीर्याने घ्यायचा होता। याकरिताच आमच्या सर्व आमदार खासदार यांच्याशी चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना वयाची अट राहणार नाही, ती अट रद्द केली, शिथिल करण्यात आली। एवढ्याच प्रकारचा विषय। कुणबी मराठा